मित्रांनो, भारतात महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढतंय आणि त्यात सर्वाधिक भीतीदायक म्हणजे स्तनाचा कॅन्सर म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर। काही वर्षांपूर्वीपर्यंत हा आजार मोठ्या वयाच्या महिलांपुरता मर्यादित होता, पण आता तो 30 वर्षांनंतरच्या तरुण महिलांमध्येही दिसू लागला आहे। वैद्यकीय आकडेवारी सांगते की आज प्रत्येक 8 पैकी 1 भारतीय महिलेला स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतोय। शहरी भागामध्ये ताणतणाव, हार्मोन्स मधील बदल, चुकीचा आहार आणि कमी शारीरिक हालचाल हे घटक या वाढीला मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत। डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा आजार जितक्या वेगाने वाढतोय तितक्याच वेगाने जागरूकता आणि तपासणीची गरज आहे, कारण वेळेत निदान झालं तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो। पण मित्रांनो, सर्वात धोकादायक बाब म्हणजे स्तनाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं अतिशय सूक्ष्म असतात। सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही वेदना, सूज किंवा त्रास जाणवत नाही, म्हणून अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे आजार उशिरा लक्षात येतो आणि उपचार कठीण होतात। डॉक्टर सांगतात की नियमित सेल्फ एक्झामिनेशन, मॅमोग्राफी तपासणी आणि जीवनशैलीतील बदल हे या आजारावरील पहिलं शस्त्र आहे। म्हणजे शरीरातले सूक्ष्म बदल ओळखणं आणि वेळेत तज्ञांचा सल्ला घेणं हेच जीवन वाचवू शकतं। म्हणूनच आजच्या काळात प्रत्येक महिलेनं जागरूकता म्हणजेच संरक्षण हा मंत्र लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, बहुतेक महिलांना स्तनात निर्माण होणारी सुरुवातीची गाठ फारशी गंभीर वाटत नाही। काहींना ती फक्त एक सूज किंवा हार्मोनल बदलांमुळे आलेली गाठ वाटते, तर काही जणी तिला संसर्गामुळे झालेली किरकोळ समस्या समजतात। पण डॉक्टर वारंवार सांगतात की या छोट्या गाठीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आजाराला आमंत्रण देणे, कारण हीच लहानशी गाठ पुढे जाऊन कर्करोगाचं मूळ ठरू शकते। विशेष म्हणजे या टप्प्यावर कोणतीही वेदना, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवत नाही। म्हणूनच अनेक महिलांकडून ती पूर्णपणे दुर्लक्षित राहते आणि हाच निष्काळजीपणा नंतर जीवघेणा ठरू शकतो। वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर कर्करोगाची सुरुवात ही अत्यंत सूक्ष्म स्तरावर होत असते। शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि गाठ तयार होते। सुरुवातीला ती गाठ लहान असते आणि कोणतीही वेदना देत नाही, त्यामुळे तपासण्या होत नाही। पण वेळ जसजसा पुढे जातो तसतसं त्या पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू लागतात आणि उपचार कठीण होतात। म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला स्पष्ट आहे की शरीरात कोणतीही अनोळखी गाठ, बदल किंवा सूज दिसली तर त्वरित तपासणी करा। लवकर निदान म्हणजे उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते। जागरूकता आणि वेळेत घेतलेली काळजी हेच या आजारावरचं सर्वात मोठं औषध आहे। मित्रांनो, डॉक्टर सांगतात की स्तनाच्या कर्करोगाची काही सुरुवातीची लक्षणं वेळेवर ओळखली तर आजारावर नियंत्रण मिळवणं पूर्णपणे शक्य आहे। स्तनात किंवा काखेत लहानशी गाठ जाणवणे, त्वचेचा रंग बदलणे किंवा लालसरपणा येणे, स्तनांचा आकार असमान दिसू लागणे हे सर्व प्रारंभिक संकेत असू शकतात। तसेच स्तनाग्रातून स्त्राव होणे, वेदना जाणवणे किंवा शरीरात अचानक थकवा, वजन घटणे आणि भूक न लागणे ही सुद्धा शरीर देत असलेली महत्त्वाची लक्षणे आहेत। आता ही लक्षणं प्रत्येक वेळी कर्करोगाशी संबंधित असतीलच असं नाही, पण ती दुर्लक्षित करण्यासारखी देखील नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरू नका, पण वेळ वाया घालवू नका। अनेक वेळा महिलांमध्ये भीती, संकोच किंवा समाजातील गैरसमज यामुळे तपासणी उशिरा केली जाते आणि त्यामुळे असा आजार वाढतो। पण डॉक्टरांचा सल्ला स्पष्ट आहे की लवकर निदान झालं म्हणजे अर्धा उपचार झाला असं समजावं। नियमित तपासणी, मॅमोग्राफी आणि स्वतःची काळजी घेणं हेच सर्वात प्रभावी पाऊल आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा की आपल्या शरीरातील प्रत्येक बदल हा एक संदेश असतो, फक्त तो वेळेवर ऐकण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे। मित्रांनो, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की सर्व गाठी म्हणजे कर्करोग नसतात। अनेक वेळा शरीरात निर्माण होणाऱ्या गाठी ह्या फक्त संसर्ग, सूज किंवा त्वचेखालील चरबीच्या पेशींच्या लिपोमामुळे निर्माण होतात, ज्यात काहीही घातक नसतं। पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण या गाठीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, कारण अशाच काही गाठी कधी कॅन्सरचं सुरुवातीचं रूप असू शकतात। त्यामुळे शरीरात नवीन गाठ जाणवली तर ती कितीही लहान असली तरी तिला हलकं घेऊ नये। वेळेवर निदान आणि तपासणी केल्यास आजार पूर्णपणे नियंत्रित करता येतो आणि हीच आजच्या काळाची खरी जाणीव आहे। डॉक्टर स्पष्ट सांगतात की जर गाठ 2 आठवड्यांपेक्षा जास्त टिकली, तिचा आकार हळूहळू वाढू लागला किंवा ती वेदना देऊ लागली तर लगेच वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे। अशा वेळी एक्स-रे, अल्ट्रासाउंड किंवा MRI करून गाठीचा नेमका प्रकार ओळखला जातो। त्यानंतर बायोप्सी केली जाते, ज्यातून ठरवलं जातं की गाठ साधी आहे की मग कर्करोगजन्य। या प्रक्रियेमुळे डॉक्टरांना योग्य उपचार निवडता येतात आणि रुग्णाचं आयुष्य वाचवता येतं। म्हणूनच दुर्लक्ष नको, तपासणी हवी हेच प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। मित्रांनो, जर कॅन्सरचं निदान सुरुवातीलाच झालं तर त्यावर मात करणं पूर्णपणे शक्य आहे आणि हे आता वैद्यकीय सत्य आहे। डॉक्टर सांगतात की आज हजारो महिला लवकर तपासणी आणि योग्य औषधोपचारांमुळे पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि पुन्हा आपलं आयुष्य सामान्यपणे जगत आहेत।
कॅन्सर म्हणजे शेवट नव्हे तर एक लढा आहे आणि हा लढा जिंकता येतो जर आपण वेळ वाया न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेतला तरच. अनेक महिलांना भीती, संकोच किंवा समाजातील चुकीच्या समजुतींमुळे तपासणी उशिरा करायला होते. पण लक्षात ठेवा की लवकर निदान म्हणजे अर्धा विजय आहे. मित्रांनो, केवळ उपचार पुरेसे नसतात, प्रतिबंध हाच खरा उपाय आहे. आपण जर आधीपासूनच शरीराची काळजी घेतली तर कॅन्सर सारख्या आजारांना आपल्या जवळ येऊच देता येत नाही. 40 वर्षांवरील महिलांसाठी दर 2 वर्षांनी एकदा मॅमोग्राफी करणे अत्यंत आवश्यक आहे. ही चाचणी सुरुवातीच्या टप्प्यातील बदल ओळखते जी डोळ्यांना दिसतही नाही. नियमित वैद्यकीय तपासणीमुळे संभाव्य धोका आधीच कळतो आणि वेळेत उपचार सुरू करता येतात. याच सोबत निरोगी आहार हाही शरीराच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा घटक आहे. आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताज्या भाज्या, फळं, डाळी, पाणी आणि नैसर्गिक अन्नपदार्थ असायलाच हवे. जंक फूड, पॅकेज्ड वस्तू, जास्त साखर आणि तेलकट पदार्थ यांचा वापर कमीत कमी करावा. अशा पदार्थांमुळे शरीरात सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी पिणं देखील आवश्यक आहे. शेवटी व्यायाम, योग आणि मानसिक शांती हे आरोग्याचं खऱ्या अर्थाने मूलमंत्र आहे. दररोज 30 मिनिटे चालणे, श्वसनाचे व्यायाम करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे हे शरीर आणि मन दोन्ही मजबूत ठेवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक बदलाकडे लक्ष द्या. गाठ, वेदना, सूज किंवा थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. लवकर लक्ष दिलं तर उपचार सोपे होतात आणि आयुष्य सुरक्षित राहतं. अनेकदा आपण आयुष्यात इतक्या जबाबदाऱ्या सांभाळत असतो की स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच राहत नाही. घर, मुलं, नोकरी, संसार सगळ्यांच्या गरजा पूर्ण करताना स्वतःचं आरोग्य मागे पडतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुमचं घर, कुटुंब आणि आयुष्य आनंदी राहील. त्यामुळे शरीर काहीतरी सांगत असेल, जसं की स्तनात किंवा काखेत गाठ जाणवणं, अनियमित वेदना, थकवा, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. उद्या पाहू असं म्हणत राहिलात तर उद्या उशीर होऊ शकतो. आजच डॉक्टरांना भेटा, कारण वेळेत घेतलेलं एक पाऊल आयुष्यभराचं रक्षण करू शकतं. एक छोटी गाठ वेळेत ओळखली तर जीवन वाचतं आणि जर ती दुर्लक्षित केली तर ती जीवघेणी ठरू शकते. आणि मित्रांनो, हे फक्त म्हणायचं वाक्य नाही तर अनेकांनी अनुभवलेलं वास्तव आहे. आणि म्हणूनच वेळेत घेतलेली काळजी म्हणजे काळावर मात असते. आरोग्याचं भान ठेवा, स्वतःची तपासणी नियमित करा आणि आपल्या शरीराबद्दल सजग राहा. आपण स्वतः निरोगी असाल तरच आपल्या कुटुंबाला खरी ताकद मिळत असते. म्हणून आजपासून एक ठरवा की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नव्हे, ती एक जबाबदारी आहे. मित्रांनो, स्तनाचा कर्करोग हा फक्त शरीराशी संबंधित आजार नाही, तो महिलांच्या मनावर, आत्मविश्वासावर आणि कुटुंबावरही परिणाम करतो. निदान झाल्यानंतर सर्वात मोठं आव्हान म्हणजे भीती आणि समाजातील गैरसमज. कॅन्सर म्हणजे शेवट ही चुकीची समजूत आजही अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. पण वैद्यकीय दृष्टिकोनातून ही गोष्ट आता पूर्णपणे बदलली आहे. आजच्या प्रगत उपचार पद्धती, शस्त्रक्रिया आणि औषधोपचारांमुळे कॅन्सरवर पूर्णपणे मात करणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे कॅन्सर हा शेवट नसून नव्या जीवनाची सुरुवात आहे. मन मजबूत ठेवा, कारण ही लढाई शरीराची जितकी आहे तितकीच मनाची देखील आहे. मित्रांनो, उपचारानंतरचा काळही महिलांसाठी तितकाच महत्त्वाचा असतो. अनेकदा केमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेनंतर केस गळणं, वजनात बदल होणं, शरीरावर जखमा राहणं या गोष्टी महिलांना मानसिकदृष्ट्या खचवतात. पण या जखमा पराभवाच्या नव्हेत तर त्या लढाई जिंकण्याच्या खुणा आहेत. आज जगभरात अशा हजारो महिला आहेत ज्या कॅन्सरवर विजय मिळवून पुन्हा सामान्य आयुष्य जगत आहेत. काही जणी प्रेरक वक्त्या झाल्या तर काहींनी समाजात जागरूकता निर्माण केली. त्यामुळे उपचारांनंतर स्वतःकडे प्रेमाने आणि अभिमानाने पहा, कारण तुम्ही योद्धा आहात, रुग्ण नाही. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला शारीरिक उपचारांसोबत मानसिक आधाराची गरज असते. या काळामध्ये पती, पालक, मुलं आणि मित्र यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यांच्या एका सकारात्मक शब्दाने, एका हास्याने आणि एका आलिंगनाने रुग्णाचं मन पुन्हा लढायला तयार होतं. त्यामुळे जर तुमच्या घरात, नात्यात किंवा ओळखीत कोणी या आजाराशी लढत असेल तर तिच्या सोबत राहा. तिचा आत्मविश्वास बनून तिचं मन जिंकलं तर तुम्ही तिच्या शरीराला बरे होण्यासाठी सर्वात मोठं औषध दिलं. कारण प्रेम आणि आधार ह्यापेक्षा प्रभावी उपचार अजून जगात सापडलेले नाहीत. मित्रांनो, आजच्या काळामध्ये स्तनाचा कॅन्सर हा एक आरोग्याचा नव्हे तर जागरूकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजूनही ग्रामीण भागात अनेक महिलांना या आजाराविषयी माहितीच नसते आणि तपासणी करण्याची सवय तर खूपच कमी आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षित, जागृत व्यक्तीची जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबात, मित्रमैत्रिणींमध्ये आणि समाजात ही माहिती पसरवावी. शाळा, कार्यशाळा, महिला मंडळं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जागरूकता वाढवणं हीच खरी समाजसेवा आहे. लक्षात ठेवा की जागरूकता पसरवणं म्हणजे अनेक जीव वाचवणं आहे.
प्रत्येक रोगावर औषध असतं, पण मनावर श्रद्धा असणं हेच सर्वात मोठं औषध आहे. अनेक संशोधनांनी दाखवून दिलं आहे की सकारात्मक विचार, ध्यान, प्रार्थना आणि शांत मन हे उपचारांचा वेग वाढवतात. म्हणून कॅन्सर सारख्या आजारांशी लढताना आपल्या मनाला भीतीतून मुक्त करा. रोज स्वतःलाच सांगा की मी निरोगी आहे आणि मी जिंकते. हा विश्वासच शरीरात नवी ऊर्जा निर्माण करतो. स्तनाचा कॅन्सर म्हणजे अंधार नव्हे, तर तो आत्मविश्वासाचा दीप पेटवणारा क्षण आहे. आणि जेव्हा महिला स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेतात, तेव्हा त्या फक्त स्वतःच नाही तर आपल्या संपूर्ण समाजाला निरोगी बनवतात. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यदायी कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.